आपण या करंजीमध्ये खोबरं आणि साखर मिक्स करून टाकलेलं आहे। अशा अनेक प्रकारच्या करंज्या करता येतात, तिळाच्या, भाजणीच्या वगैरे वगैरे आपण करंज्या करू शकतो। आपण शीत खोबऱ्याच्या करंज्या बनवून बघा। एक वाटी मैदा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल टाकून छानसं असं मळून घेतलेलं आहे आणि आपण त्याचे छोट्या छोट्या गोळ्या बनवून आपण त्याच्यात लाटून त्यामध्ये मी खोबऱ्याचा किस आणि साखर मिक्स करून घातलेलं आहे। बारीक, खूप असा बारीक, आपल्या आवडीनुसार आपण बारीक किंवा थोडं जाडसर आपण काढू शकतो। हे पहा, मिक्सरमधून मी थोडंसं मीडियम काढून घेतलेलं आहे आणि आता एक असं छोटीशी पुरीसारखं लाटून घेऊन त्याचे तोंड आपण बंद करून घेणार आहोत सर्व बाजूने, कारण ते तेलात तळणार आहोत ना आपण करंज्या भरपूर वेळा बनवतो, जसे की महालक्ष्मी आल्यानंतर, गणपती बसल्यानंतर, दिवाळीमध्ये, दिवाळीच्या फराळामध्ये पण करंजी खूप छान दिसते आणि खुसखुशीत अशी करंजी लागते आणि खूप छान गोड अशी करंजी लागते। तुम्ही पोळ्याला सुद्धा ही करंजी बनवू शकता आणि एकदम अशी स्मूथली करंजी असते। त्याला आपण थोडेसे असं, आपल्याला जर हाताने डिझाईन नसेल तर आपण चम्मचने किंवा मॅगीच्या चम्मचने, कुठल्याही चम्मचने त्याला वेगवेगळी डिझाईनमध्ये आपण त्याला सजवू शकतो। मी तर एक साधासा चम्मच घेतलेला आहे आणि त्या चम्मचचे ठसे उमटवत आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसते ते सुद्धा। कसंही करा तुम्ही, करंजी एकदम छान दिसते। आता आपण करंजी बनवलेली आहे, असेच आपण अनेक प्रकारचे ठसे कशाने आपण वेगळे शेप देऊया आणि आता करंजी आपण तेलामध्ये तळून घेऊया। लगेच तळते तेलामध्ये, करंजीला जास्त वेळ नाही लागत। एकदम लालसर अशी करंजी तळल्यानंतर आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि गरम गरम करंजी खूपच छान लागते। करंजीला लालसर कलर आला तरी चालेल किंवा व्हाईट कलर जर आवडत असेल तर कोणी तसे पण करू शकता। आपल्या आवडीनुसार आपण करंजीला किती टक्के तळायचं हे तुम्ही विचार करून हे करू शकता। तर माझ्या चॅनलला लाईक करा।